मित्रांनो, मोबाईल महाग होत चाललेत हे तर आपण हे वर्ष सुरू व्हायच्या आधीपासून ऐकतोय. महागाईची ही लाट कधीतरी कमी होईल या आशेवर कितीतरी लोक नवीन फोन घ्यायचा थांबलेत. तुम्ही पण त्यातलंच असाल तर एक वाईट बातमी आहे. स्मार्टफोनच्या किमती आता कमी होणार नसून भविष्यात त्या आणखी वाढत जाणार आहेत. आणि असं मी नाही तर नथिंग कंपनीचे सीईओ कार्ल पे यांनी म्हणलंय. तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल तर त्यासाठीची सगळ्यात चांगली वेळ कालपर्यंतची होती. इथून पुढे ते आणखी महाग होत जाणार असा इशाराच त्यांनी दिलाय. कार्ल पे हे OnePlus सारख्या कंपनीचे को फाउंडर आहेत आणि नथिंग या कंपनीचे सीईओ आहेत. अशा पदावर असणारी व्यक्ती जेव्हा हा इशारा देते तेव्हा तो नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. ते नेमकं काय म्हणाले, स्मार्टफोन मार्केट एवढं का पेटलंय आणि या परिस्थितीत आता तुम्ही काय करायला हवं, सगळं सांगतो. पण आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. कार्ल पे यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय की फोनच्या किमती वाढण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण मेमरीच्या वाढलेल्या किमती हे आहे. मेमरी आता स्मार्टफोन मधला सगळ्यात महाग घटक बनलाय. अगदी प्रोसेसर आणि डिस्प्ले पेक्षाही महाग. एकूण हार्डवेअर खर्चाच्या सुमारे 50% पेक्षा जास्त किंमत मेमरीचीच असेल. आधीपर्यंत फोन मधले प्रोसेसर किंवा मग ॲमोलेड डिस्प्ले या गोष्टी महाग असायच्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. कार्ल पे यांनी स्वतःच्या कंपनीचंच उदाहरण दिलं. ते म्हणाले की नथिंग फोन 4A हा फोन बनवायचं ठरवलं तेव्हा आणि तो प्रत्यक्षात बाजारात आला तेव्हा या काळात मेमरीची किंमत दुप्पट झाली आणि तो लॉन्च झाल्यानंतर पुन्हा एकदा दुप्पट झाली, म्हणजे एकूण 4 पट. एखाद्या उत्पादनाची सगळ्यात मोठी किंमत असलेला घटक उत्पादन काळातच 4 पट महाग व्हावा हे कुठल्याही कंपनीसाठी भयंकर आर्थिक संकट असतं. यामुळेच आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वीच OnePlus आणि नथिंगने आपल्या फोनच्या किमती वाढवल्या होत्या. आता मेमरीच्या किमती का वाढतायत हे थोडक्यात सांगतो. जगभरातल्या मोठमोठ्या टेक कंपन्या भरपूर प्रमाणात AI डेटा सेंटर्स उभा करतात. या डेटा सेंटर्सना अफाट प्रमाणात मेमरीची गरज असते, पण जगात मेमरी बनवणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. या कंपन्या आतापर्यंत आपले मेमरी चिप्स मोबाईल आणि लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्यांना विकत होत्या, पण AI कंपन्यांनी भरपूर पैसे देऊन त्यांच्याकडून मेमरी विकत घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे मग कंपन्यांनी अर्थातच मेमरी चिपच्या किमती देखील वाढवल्या आणि मग मोबाईल कंपन्यांनी त्यांना बसणारा भुर्दंड आपल्याकडून वसूल करायला सुरुवात केली. फिजन कंपनीचे सीईओ म्हणाले की मेमरी बनवणाऱ्या कंपन्यांची उत्पादनं सोल्ड आउट आहेत. 2026च्या पुढच्या ऑर्डर्स देखील AI कंपन्यांनी बुक केल्यात. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांच्या ताटातला घास हिरावला जातोय असं ते म्हणाले. आता हे संकट भारतात किती जाणवतंय, आकडेवारी बघूया. 1 मे 2026 पासून OnePlus, नथिंग, Xiaomi आणि Realme अशा कंपन्यांनी आपल्या फोनच्या किमती 1 ते 5 हजारांपर्यंत वाढवल्यात. OnePlusचे काही टॉप व्हेरियंट्स हे 6 ते 7 हजारांनी महाग झालेत. नथिंगचे फोन देखील 3-4 हजारांनी महाग झालेत आणि लेटेस्ट मध्ये आयकू आणि विवोने देखील आपल्या ठराविक फोनच्या किमती 3 ते 4 हजार रुपयांनी वाढवल्यात. हे तर झालं आधी स्वस्त लॉन्च होऊन मग महाग झालेल्या फोनचं. पण यावर्षी लॉन्च होणारे फोन देखील त्यांच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत खूपच जास्त किमतीला लॉन्च होत आहेत. सॅमसंग A57 हा फोन मार्च मध्ये लॉन्च झाला होता. गेल्या वर्षीच्या म्हणजे A56च्या तुलनेत त्यात अगदी कमी अपडेट होते, पण किमतीमध्ये मात्र 13 ते 16 हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती. रिअलमीचा GT7 Pro 55 ते 60 हजारांच्या दरम्यान लॉन्च झाला होता, तर GT8 Pro थेट 73 हजाराला लॉन्च झाला. बरं, हे फक्त फ्लॅगशिप फोन मध्ये होते असंही नाही. खरं तर एंट्री लेवल फोन मध्ये जास्त उलथापालथ झाली आहे. आधी जे फोन 10 हजारांच्या आत मिळत होते ते आता 12 हजारांच्या वर मिळत आहेत आणि 15 ते 25 हजार रेंज मधल्या फोन मध्ये देखील 1000-2000 रुपयांची भाववाढ दिसून येते. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, मोबाईल कंपन्या आता मोठ्या प्रमाणात श्रिंकफ्लेशन करतायत. श्रिंकफ्लेशन म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत तेवढीच ठेवायची पण त्यातले फीचर्स कमी करायचे. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे पार्लेजी. तुम्हाला आठवत असेल की लहानपणी पार्लेचा पुडा 5 रुपयांना मिळायचा. आता देखील तो 5 रुपयांनाच मिळतोय, पण आधी त्यात जास्त बिस्किटं मिळायची आणि आता त्यात अगदी कमी आणि अगदी पातळ बिस्किटं मिळतात. मोबाईल कंपन्याही हेच करतायत. बजेट फोनच्या किमती जास्त वाढवता येत नसल्यामुळे कंपन्या त्यातले फीचर्स कमी करतायत. त्यामुळे आता गेल्या महिन्या-2 महिन्यात जे फोन लॉन्च झालेत ते पाहिले तर त्यात 4GB रॅम, 64GB स्टोरेज आणि ॲमोलेडच्या जागी LCD डिस्प्ले, 5 आणि 8 मेगापिक्सेलचे कॅमेरे असे साधे साधे फीचर्स मिळतात. भारतात तर सगळ्यात मोठं मार्केट बजेट आणि मिड रेंज फोन्सचं आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे संकट आणखी मोठं आणि गंभीर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं कधीपर्यंत चालणार? नथिंगचे सीईओ तर म्हणाले की फोन आणखी महाग होणार आहेत. IDC कंपनीच्या सिनियर संशोधक नबिला पोपेल यांनी सांगितलं की मेमरीच्या किमती 2027च्या मध्यापर्यंत स्थिर होण्याची अपेक्षा आहे.
त्यानंतर देखील त्या केवळ स्थिर राहतील. आता एवढ्या कमी नक्कीच होणार नाहीत. इंटेलचे सीईओ लिब्बू टान यांनी तर थेट 2028 पर्यंत आपल्याला यातून दिलासा मिळणार नसल्याचं म्हणलंय. रॅम मॉड्यूल जे आधी $20 पर्यंत मिळत होते त्यांच्या किमती आता $100 वर जाऊ शकतात. काही एक्सपर्ट सांगतात की स्मार्टफोनच्या किमती यामुळे आता येत्या 6 महिन्यांमध्ये 15 ते 20% आणखी वाढू शकतात. मेमरी चिप बनवणाऱ्या कंपन्यांनी आता उत्पादन वाढण्यासाठी पावलं उचलली आहेत. तसंच काही AI कंपन्या देखील स्वतःच मेमरी बनवण्याच्या तयारीत आहेत. पण ही सगळी तयारी होऊन प्रत्यक्ष उत्पादन सुरू व्हायला 2027 किंवा 2028 उजाडावं लागेल आणि त्यानंतर ही किमती फक्त होत्या तेवढ्या स्थिर राहतील. त्यामुळे चांगला फोन घ्यायचा असेल तर उद्याची वाट बघू नका, फार तर सेलची वाट बघा किंवा मग मागच्या वर्षीच्या स्टॉकमध्ये असलेल्या चांगल्या फीचर्सचे फोन घ्या. अगदीच बजेट नसेल तर सेकंड हँड किंवा रिफर्बिश्ड फोनचा पर्यायही चांगला आहे. बाकी स्मार्टफोनच्या या वाढत्या किमतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.